या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। एक महत्त्वाची आणि ब्रेकिंग बातमी समोर येत आहे। सोलापूर शहर काँग्रेस अल्पसंख्याक युवक अध्यक्षपदी नजीब शेख यांची निवड करण्यात आली आहे। आज 26 जानेवारी भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त औचित्य साधून आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या हस्ते नजीब शेख यांना निवडीचे पत्र देण्यात आले आहे। आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक युवक अध्यक्षपदी नजीब शेख यांची निवड करण्यात आल्याचे बोलले जात आहे। त्यांचे निवडीचे पत्र काँग्रेस भवन येथे आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। यावेळी काँग्रेस पार्टी शहर अध्यक्ष चेतन नरोटे, माजी नगरसेवक विनोद भोसले, माजी नगरसेवक तौफिक हत्तुरे, जुबेर कुरेशी, शोएब महागामी यांच्यासह मोठ्या संख्येने इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। महत्त्वाचे म्हणजे नजीब शेख हे काँग्रेसमध्ये आज येण्यापूर्वी याआधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत होते। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नुकत्याच गेल्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या युवक अध्यक्षपदी त्यांना नियुक्ती मिळेल असे वाटत असतानाच त्यांना डावलण्यात आले होते। तेव्हापासून ते राष्ट्रवादीमध्ये नाराज झाल्याचे बोलले जात होते। त्यानंतर ते आता पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये घर वापसी केले आहेत। नजीब शेख यापूर्वी 2009 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केले होते आणि जाईजुई या विचारमंचाच्या माध्यमातून त्यांनी 2021 पर्यंत काँग्रेसमध्येच कार्य केलेले आहे। जाईजुई विचारमंचच्या पतसंस्थेत ते डायरेक्टर देखील काही वर्ष होते। त्यानंतर त्यांनी 2021 मध्ये काँग्रेसला रामराम ठोकत रोप फाउंडेशनच्या माध्यमातून तसेच रोहित दादा पवार यांच्या प्रेरणेने त्यांच्यासोबत काम केले आहे। नुकताच काही महिन्यांपूर्वी सोलापुरात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब आले असता त्यांनी मोठे बॅनर देखील सर्वत्र लावले होते। त्यावेळी शरद पवार यांनी स्वतः नजीब शेख यांच्या पाठीवर थाप देखील मारली होती। मात्र त्यांना युवक अध्यक्षपदी पद न मिळाल्यानंतर ते राष्ट्रवादीत नाराज झाले होते आणि आता नुकताच ते पुन्हा एकदा घर वापसी केले आहेत। घर वापसी केल्यानंतर त्यांना सोलापूर शहर काँग्रेस अल्पसंख्याक युवक अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। काँग्रेसच्या घर वापसीबाबत लोकप्रधानने त्यांना विचारणा केली असता त्यांनी काँग्रेसमध्ये राहूनच मला चांगले समाजकार्य करता येईल अशी भावना व्यक्त केली आहे। इम्रान सगरी, लोकप्रधान न्यूज, सोलापूर।